तुमची ही माझ्यासारखी सेडेंटरी लाईफस्टाईल असेल म्हणजे बैठा व्यवसाय असेल, 0.8 ग्राम पर केजी एवढंच प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे. जर तुमचा फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल म्हणजे उठणं, बसणं असं काही असेल, तर 1 to 1.5 ग्राम पर केजी बॉडी वेट प्रेग्नंट लेडीज किंवा ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांमध्ये 1.1 to 1.5 ग्राम पर केजी बॉडी वेट एवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे. स्ट्रेंथ एक्सरसाइजेस, बॉडी बिल्डिंग करत असाल, मसल बिल्डिंग करायचं असेल, तर 1.5 to 2 ग्राम पर केजी बॉडी वेट एवढी प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. तर हे सगळं कशासाठी? अलीकडे जो तो प्रोटीन सप्लिमेंटसाठी मागे लागतो. डॉक्टर मला थकवा येतोय, मला फ्रेश वाटत नाहीये, मला प्रोटीन सप्लिमेंटची गरज आहे का? पूर्वीचे लोकं असा हा प्रोटीनचा, कॅलरीजचा, कार्बोहायड्रेट्सचा विचार करत होते का? आणि तरीही ते खूप दीर्घायुषी होते. जे प्रोटीन इज इक्वल टू हेल्थ. हे एक समीकरण होऊन बसलेलं आहे. इतकं प्रोटीनचं महत्त्व नाहीये आणि आपले मुलं जर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं डिनर हे जर कंप्लीट पद्धतीने घेत असतील, तर तुम्हाला एक्सेसिव्ह प्रोटीनची गरज नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल, की याचं एक्झर्शन जास्त आहे, ॲथलीट आहे, तर ते काय जे प्रोटीन द्यायचंय ते डॉक्टरच्या सल्ल्याने द्या किंवा आता ज्या काही व्हॅल्यूज सांगितल्या त्यानुसार सुद्धा तुम्ही काउंट करून ठरवू शकता, की गरज आहे की नाहीये. शक्यतो गरज पडत नाही. आणि नॅचरल डायजेस्टिबल फॉर्म प्रोटीनचा हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा प्रोटीन. मी त्याची लिस्ट सेंड करेन. एक्सेसिव्ह प्रोटीनमुळे होतं काय? तर सर्वात प्रथम अपचन, तुमचा अग्नी मंदावतो, मेटाबॉलिझम खराब होऊन कायमस्वरूपी आय-बी-एस म्हणजेच इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखे आजार तुमच्या मुलांना होऊ शकतात. म्हणजेच वारंवार संडासला जावे लागणे. किडनीचे डिसीज असतील तर त्यावर किडनीवर ताण येतो. अतिरिक्त युरिया तयार होतो. लिव्हरवर ताण येतो कारण प्रोटीन हे पचायला जड असतात. वे प्रोटीन अलीकडे आलं आहे त्यामुळे पिंपल्स येणं, खाज येणे, तसेच अंगावर अर्टिकेरिया, शीतपित्त उघडणे यासारख्या कंडिशन्स होतात. तर आजच ओव्हर यूज असेल प्रोटीनचा तर थांबवा.